लाईट बंद केल्यानंतर झुरळांची जत्रा तुमच्याही घरी भरते का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एकदा का घरामध्ये झुरळ झाले ना, तर अगदी नाकेनऊ आणून सोडतात आणि त्यांना जायचं म्हटलं आणि रामबाणीलाच म्हटलं तर पेस्ट कंट्रोल होतं. पण जर तुम्ही असे घरगुती उपाय ट्राय केले, रिझल्ट मात्र लेट मिळतो. पण रोज तुम्हाला जेव्हा घर झाडून घेता, तेव्हा तुम्हाला भले मोठे झुरळ असे मेलेले दिसतील. हळूहळू होईना, पण उपाय एकदम खात्रीशीर आहे आणि रिझल्ट 100% मिळणार आहे. आज आपण 2 उपाय बघणार आहोत. सगळ्यात पहिला उपाय बघूयात. तर तुम्हाला इकडे ना असं भांडं घ्यायचं जे बिलकुल तुम्ही किचनमध्ये यूज नाही करत. तर अशा 2 ते 3 कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापूर जर आपण असाही जाळला तर घरामध्ये अगदी छान अशी पॉझिटिव्हिटी येते आणि घरभर असा कापूरचा सुगंध जो आहे तो दरवळत असतो. त्यामुळे आपण इकडे कापूर घेतला आहे. त्यानंतर अगदी थोडासा गूळ घ्यायचा आहे. आपल्याला कापूरचा स्मेल थोडासा दाबण्यासाठी आपण यामध्ये खरं तर गूळ घालत आहोत. तुम्ही अगदी 2 ते 3 साखरचे दाणे जरी यामध्ये घातले तरी चालणार आहे. पण साखर आपण यामुळे घेतली नाहीये की साखरेला लगेच मुंग्या लागतात, गुळाला सुद्धा लागतात. पण आपण यामध्ये असे इन्ग्रेडियंट घालणार आहोत ज्यामुळे यामध्ये गूळ घालून सुद्धा मुंग्या लागणार नाही. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला बोरिक पावडर, जे अगदी किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला इझिली मिळून जाईल. 1 चमचा बोरिक पावडर मी इकडे घेतलेला आहे. कॅरम खेळण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये जे तुम्ही वापरता तेच हे बोरिक पावडर आहे. हे मी 1 ते 1.5 चमचा यामध्ये घातलेला आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो काही आपण पहिला उपाय बघत आहोत, हा स्पेशली किचन ट्रॉलीसाठी आहे आणि जर तुमच्या फ्रीजमध्ये सुद्धा भरपूर असे झुरळ झाले असेल तर त्यासाठी थोडंसं तुम्हाला चेंज करावं लागेल यामध्ये, ते सुद्धा मी सांगते. आता जे फ्लोअर क्लीनर तुम्ही वापरता ते यामध्ये टाकायचं आणि याची व्यवस्थित अशी पेस्ट तयार होईल. तुम्ही बघू शकता रिएक्शन व्हायला सुरुवात झाली आहे. पण हा हॅक बघण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. अशा पद्धतीने बघा एक पेस्ट तयार झाली आहे किंवा सोल्युशन तयार झालेलं आहे. आता हे कसं वापरायचं ते सुद्धा बघूयात. आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचे आहे कापसाची बोळी. कारण बघा ट्रॉलीमध्ये ठेवत आहे त्यामुळे ट्रॉलीमध्ये भांडे असते. भांड्यांना आपल्याला बिलकुल याचा वास जायला नको म्हणून आपण यामध्ये डांबर गोळीचा वापर केला नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कापूरचा सुद्धा वास भांड्यांना लागू नये म्हणून आपण यामध्ये गूळ आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा टाकल्या. ज्या बाकीच्या गोष्टी टाकल्या त्यामुळे मुंग्या सुद्धा होणार नाही. फ्लोअर क्लीनर यासाठी टाकलं की मुंग्या होणार नाही, कारण आपण यामध्ये गूळ वापरलेला आहे. अशा पद्धतीने कापसाचा बोळा यामध्ये ओला करून घ्यायचा आणि ट्रॉलीच्या कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचा. एक गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे की हे बिलकुल भांड्यांना टच होता कामा नये. असं तुम्हाला हे हप्ताभर हा कापसाचा बोळा चालेल आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला सेम पद्धतीने करायचं आहे. असं केल्याने काय होणार आहे की ट्रॉलीमध्ये जर भरपूर प्रमाणात झुरळ झाले असेल तर ते नाहीसे होतील आणि ट्रॉलीमधील स्वच्छता सुद्धा राखली जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर हे कापसाचे बोळे ट्रॉलीमध्ये ठेवायचे आहेत. जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवत असणार तर काय करायचं, फ्रीज सगळ्यात पहिले काय करायचं, डीप क्लीन करायचं. फ्रीजमध्ये काहीच ठेवायचं नाही आणि हे कापसाचे बोळे तुम्हाला रात्रभरासाठी फ्रीज बंद करून ठेवा किंवा चालू करून ठेवलं तरी चालेल, पण त्यामध्ये काहीच ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्रीज डीप क्लीन करा. जर तुम्ही काही भाजीपाला ठेवला असेल आणि नंतर हे ठेवलं तर काय होईल, कापूरचा वास त्याला लागू शकतो. त्यामुळे फ्रीजमध्ये असं करणं अव्हॉइड करायचंय. फ्रीजच्या बाहेर आउटसाइडला तुम्ही हे सगळं काही ठेवू शकता. व्यवस्थितरित्या याचा जबरदस्त असा रिझल्ट मिळतो. चला आता आपण दुसरा उपाय बघूयात. हा उपाय घरामध्ये जर घरभर झुरळ झाले असेल तर त्यासाठीचा आहे, किंवा मग आपल्या घरामध्ये असे काही कबर्ड्स वगैरे असतात की ज्यामध्ये भरपूर प्रमाणात झुरळ होतात ते ठेवण्यासाठी, किंवा मग दिवाण वगैरे असेल त्यामध्ये ठेवण्यासाठी हा हॅक आहे. इकडे मी गूळ घेतलेला आहे 2 चमचाभर. तुम्ही थोडीशी साखर सुद्धा इकडे घेऊ शकता. बोरिक पावडर आपल्याला इकडे लागणार आहे, जे किराणा मालाच्या दुकानात अगदी इझिली मिळतं. आता एक गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे की इथे गूळ ना टोटली ऑप्शनल आहे. पण जर तुमच्या घरामध्ये उंदीर सुद्धा झाले असेल तर अशा वेळेस तुम्हाला गूळ कंपल्सरी घ्यायचा आहे. म्हणजे हा झुरळ उंदरासाठी एकदम कारगर आहे. याने उंदीर तर मरणार नाही, पण उंदीर त्या जागी येणार नाही म्हणून आपण यामध्ये जे आहे अट्रॅक्ट करण्यासाठी गुळाचा वापर केला आहे. एक डांबर गोळी घ्यायची आहे आणि तिची पावडर करून घ्यायची आहे. हा हॅक किचन ट्रॉलीमध्ये, फ्रीजमध्ये तुम्हाला वापरायचा नाही आहे. जसं की दिवाण असेल किंवा सज्जावरती वगैरे तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करून बघा, एकदम कारगर आहे. त्याचबरोबर सज्जाच्या ठिकाणी जर पाल फिरत असेल तर ती सुद्धा येणार नाही, एवढा जबरदस्त हा हॅक आहे. म्हणजे उंदीर, पाल आणि झुरळांसाठी एकदम जबरदस्त आहे. अशा पद्धतीने पावडर करून आपल्याला घ्यायची आहे. फक्त एक नक्की सांगेल की साखरपेक्षा तुम्ही इथे गुळ नक्की वापरा, कारण गुळामध्ये ओलावा सुद्धा असतो. सो आपण हे जे बनवत आहोत त्याचा ओलावा सुद्धा टिकण्यास खूप मदत होईल. आणि जर कसं आहे उन्हाळा आहे त्यामुळे मुंग्या होतात, तसं गुळालाही लागतील, पण आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालत आहोत ज्यामुळे गुळाला मुंग्या लागणार नाही. त्यानंतर हार्पिक घ्यायचं आहे आणि असं भांडे घ्या जे किचनमध्ये बिलकुल यूज करत नाही आहात. स्टीलचं वगैरे भांडं घेऊ नका. हार्पिक वापरल्यामुळे ते काळं होईल.
अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायची आणि ही पेस्ट तयार होते. तर हे करत असताना लहान मुलं तुमच्या आजूबाजूला नको असायला हवे किंवा जर तुम्ही हे घरामध्ये ठेवत असाल तर त्यांना दिसता कामा नये. त्यामुळे मी सांगितलं की तुम्ही अशा ठिकाणी हा हॅक वापरा की जिथे बिलकुलच तुम्हाला अगदी तुम्ही रोज-रोज साफ-सफाई करत नाही आहात आणि आपलं असतं ना स्टोरेज आपण ठेवत असो फिक्स स्टोरेज तिथे तुम्ही हे ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला हे एकदा ठेवलं तर तिथे जर झुरळ, पाली, उंदीर फिरत असेल तर ते बिलकुल तिथून जातील. अशा पद्धतीने आपलं एक पेस्ट तयार झालेली आहे. हवं तर तुम्ही डांबर गुळची अगदी फाईन पेस्ट सुद्धा इकडे करू शकता. त्यानंतर कापसाच्या बोळ्या घ्यायचा आणि अशा पद्धतीने करायचं. आपण कापसाचा बोळा का घेतला आहे? हे इझी पडतं. जास्त दिवस याचा ओलावा टिकून राहतो. खरं तर आपण हे कागदावरती सुद्धा हे पेस्ट टाकू शकतो किंवा यामध्ये गव्हाचं पीठ टाकून याचे लाडू सुद्धा वळू शकतो. तुम्हाला जे सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि असे बोळे करायचे. 15 दिवस हे बोळे व्यवस्थित जातात कापसाचे बोळे आणि नंतर 15 दिवसानंतर पुन्हा तुम्ही चेंज करू शकता. एकदम जबरदस्त आहे. नक्की ट्राय करून बघा. हवं तर तुम्ही यामध्ये गूळ वापरला तर थोडंसं लिक्विड डेटॉल सुद्धा टाका म्हणजे खात्रीशीररित्या यामध्ये लाल मुंग्या बिलकुल होणार नाही किंवा तुम्ही इकडे गूळ अव्हॉइड सुद्धा करू शकता. जर तुम्ही स्टोरेज वगैरे जसं की सज्ज असेल दिवाणमध्ये ठेवत असाल तर हे अव्हॉइड सुद्धा करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो जरूर करा. सो अशा पद्धतीने आता आपण हे कापसाचे बोळे घरामध्ये ठेवणार आहोत. यामध्ये डांबर गोळी वापरली आहे त्यामुळे गॅसच्या आजूबाजूला बिलकुल आपल्याला हे ठेवायचं नाही आहे. हा ज्वलनशील आहे आणि पहिला हॅक बघितला तो सुद्धा गॅसच्या आजूबाजूला आपल्याला ठेवायचा नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक कानाकोपऱ्यात हे ठेवा. तुम्हाला अगदी रात्रभरातच दिसेल की जिथे तुम्ही कापसाचा बोळा वगैरे ठेवला आहे जर पाल येत असेल ती सुद्धा तिथे फिरकणार नाही, उंदीर सुद्धा फिरकणार नाही आणि तिथे तुम्हाला झुरळ नक्की मेलेले दिसतील आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा दररोज असा रिझल्ट मिळेल. एकदा संपूर्ण झुरळ जाणार नाही पण रोज हळूहळू जेव्हा घर तुम्ही झाडाल ना तेव्हा तुम्हाला भरपूर असे झुरळ मेलेले दिसतील. अशा पद्धतीने नक्कीच करा आणि जर भरपूर प्रमाणात झुरळ झाले असेल तर पेस्ट कंट्रोलच नक्की करून घ्या आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही. आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला बाय.